आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या 2 मैदानं संपन्न होणार आहेत. एक आदत एक बैल एक आणि ओपनचं मैदान एक. तर मित्रांनो, वडूच्या आदत मैदानाचे लॉट जाहीर झालेले आहेत आणि कोरेगाव एकसळ मैदानाचे देखील लॉट काढायला सुरुवात केलेली आहे. तर आपण सर्वप्रथम वडूच मैदानाचे लॉट सांगणार आहे. चला तर पाहूया. तर मित्रांनो, वडूच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्मा चिंचाळे यांचा राजा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. आणि राजा आपल्याला गट क्रमांक 2 मध्ये तास क्रमांक 3 मध्ये एक आणि गट क्रमांक 26 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये एक अशा 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. तर मित्रांनो, या दोन्ही गटापैकी एका गटात आपल्याला उर्मिलाताई यांचा राजा पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 6 मध्ये भैरव आणि मॅगीची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये आपल्याला निशान आणि सुंदरची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक 20 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये. त्यानंतर गट क्रमांक 24 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये येडा चित्ता याची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे. येडा चित्ता गट क्रमांक 24 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये. त्याचबरोबर गट क्रमांक 24 मध्ये तास क्रमांक 5 मध्ये शंभू आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर गट क्रमांक 24 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये सुसगावकरांचा वशा आपल्याला पळताना. त्याचबरोबर गट क्रमांक 25 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये आपल्याला नंद्या आणि माऊलीची गाडी पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या वडूच्या मैदानामध्ये. त्याचबरोबर विठ्ठल ड्रायव्हर बुतकरा जयशेठ जाधव कलडोन यांचा तेजा आणि भुंगा नक्की कोणत्या गटात पळताना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तेजाच्या नावाने देखील 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. पहिली म्हणजे गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये एक आणि गट क्रमांक 19 मध्ये तास क्रमांक 2 मध्ये एक अशा 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. तेजात गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 7 मध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळेल. आता राहिला प्रश्न कोरेगाव मैदानाचा. तर मित्रांनो, कोरेगाव मैदानात देखील लॉट काढायला सुरुवात केलेली आहे आणि या कोरेगाव मैदानामध्ये पण ओपनच्या काही नंदी टॉपचे पाळणार आहेत. त्यांचे गट क्रमांक आपण सांगणार आहे. त्यापैकी बक्कासूर असेल, विकास शेवट सर्जा असेल, रायफल चिके असेल, शंभू असेल यांचे गट क्रमांक आणि तास क्रमांक सांगणार आहे. तर मित्रांनो, सातारकरांचा शंभू आपल्याला गट क्रमांक 6 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर रायफल आणि चिक्या आपल्याला गट क्रमांक 1 मध्ये तास क्रमांक 1 मध्ये आपल्याला पळताना पाहायला मिळेल. रायफल आणि चिक्या. त्याचबरोबर गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये मित्रांनो आपल्याला वेगाचा शेवट सर्जा पळताना पाहायला मिळणार आहे. पहिलवान अभिजित पवार फलटण यांचा वेगा शेवट सर्जा गट क्रमांक 3 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये पळताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर आता राहिला प्रश्न आपला लाडका द्वादश हिंद केसरी बक्कासूर नक्की कोणत्या गटात पळेल. तर मित्रांनो, बक्कासूरची देखील चिठ्ठी निघालेली आहे. ती चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 4 मध्ये आपल्याला बक्कासूर 100% पळताना पाहायला मिळणार आहे. आणि बक्कासूरचा पायरा गावचाच मैदान म्हणजे कोरेगावचाच पायरा आहे मित्रांनो. तरी बक्कासूरला उद्याच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया. धन्यवाद मित्रांनो.